महाराजामुळं या गावाला नावारूपाला आलेलं आहे गाव. तर आमच्या ह्या गुरु परंपरेची सुरुवात आहे सोमपुरी महाराजांपासून. सोमपुरी महाराजाचं गाव इरापूर आहे, पण तिकडं ते पळसगाव आहे, पण इरापूरला त्यांना ते गुरु भेटले आणि तिथून पुन्हा ते फिरत फिरत इथं आले, पापडाच्या वाडीला आले. पापडाच्या वाडीला आल्यानंतर माधवपुरी महाराजांची यांची भेट झाली. माधवपुरी महाराजांचं म्हणजे हे माधवपुरी महाराज तर यांचं मूळ नाव तुकाराम आहे. आणि जेव्हा मग त्यांना पापडाच्या वाडीला गुरुची भेट झाली आणि पुन्हा त्यांनी अभ्यास केला. अभ्यास केलेला तो हत्तीबेटाचा डोंगर आत्ता मी दाखवले येताना. आणि शेतामध्ये आता माधवपुरी महाराजांची समाधी आहे, पण त्या ठिकाणी अगोदर झोपडी होती आणि त्या झोपडीला ते जाऊन तिथं अभ्यास करायचे माधवपुरी महाराज. आणि मग हळूहळू हत्तीबेटाला त्या गुहेमध्ये अभ्यास करायचे. आणि जेव्हा त्यांना अभ्यास पूर्ण झाला आणि अधिकार प्राप्त झाला त्यावेळेस सोमपुरी महाराजांनी यांना दीक्षा दिली आणि यांचं नाव पुन्हा माधवपुरी झालं. तुकारामाचं नाव माधवपुरी. आणि मग माधवपुरी महाराजांनीच इथंच ध्येय ठेवला. त्यांची समाधी शेतामध्ये. आता आपल्याला नंतर जायचं आहे. आणि हे गुरुघर म्हणून गुरुमाऊली इथं आल्या आणि इथं त्यांनी झोपडी बांधून राहिल्या. आणि या झोपडीला तुकडोजी महाराजांनी पण भेट दिलेली आहे. आणि ह्या झोपडीचं महात्म्य बघून, या झोपडीचं महत्त्व बघून तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या, या झोपडीमध्ये काय सुख असतं जे राजाच्या राजमहालामध्ये नाही ते सुख या झोपडीमध्ये आहे, म्हणून या झोपडीत माझ्या ही काव्यरचना इथं केलेली आहे तुकडोजी महाराजांनी. आणि मग त्या झोपडीचं अगोदर झोपडीच होती, पण आम्ही लहान असताना इथं 3 रूम होत्या आणि साधे लादणीचे रूम होत्या. आणि हे मध्यभागी देवाची तीच जागा आहे. त्या ठिकाणी देवाची स्थापना, पलीकडं स्वयंपाकघर, इकडं माईची झोपायची खोली होती. त्याच्यानंतर मग त्याचं रूप पुन्हा आता हे असं झालेलं आहे, एवढं मोठं झालेलं आहे. आणि मग इथून म्हणजे माईचं जन्मगाव शेंद आहे, दिलेलं गाव पण शेंदच आहे. आणि गुरुघर म्हणून त्यांनी इथं गुरुच्या घरी इथं राहिल्या, म्हणून आता इथं त्यांची समाधी आहे. आणि ही गुरुमाऊलीची समाधी ही माधवदास महाराजांची. गुरुमाऊलींनी ध्येय ठेवण्याच्या अगोदर यांनी पण सांगितलं केव्हा जायचं इथे. आणि जेव्हा त्यांना देव प्रसन्न झाले त्यावेळेस देवाने विचारलं की तुझी काय इच्छा आहे शेवटची. त्यावेळेस गुरुमाऊलींनी सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की माझ्या गुरुची समाधी, माझ्या गुरुचा कार्यक्रम कार्तिक वद्य चतुर्थीला होतो आणि माझा उत्सव आषाढ वद्य चतुर्थीला व्हावं, हीच माझी शेवटची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे मग बरोबर आषाढ वद्य चतुर्थीला माईने ध्येय ठेवला. 10-10 वर्षे जागा अगोदर दाखवून दिलेली आहे त्यांनी, इथं आमचं इथं हे करायचं म्हणून. आणि मग ध्येय ठेवला. त्याच्यानंतर माधवदास महाराज हे या महाराजांनी 23 वर्ष अगोदर तारीख लिहून ठेवली की आम्हाला या तारखेला जायचं आहे म्हणून. आणि त्या तारखेला बरोबर आषाढ शुद्ध दशमीला माधवदास महाराजांनी ध्येय ठेवलेलं. अगोदर सांगितले आणि नंतर ध्येय ठेवला त्या तारखेला बरोबर. म्हणून हे एक संताची भूमीच आहे. आता ही पुण्यभूमी काने गावाची, आरती ध्यान आश्रमाची पुण्यभूमी काने गावाची. हे 4 संत. आता आपल्या महाराजांची 5वी पिढी. हे याच्यासाठी आपण आता तिथून आलो. कानेगाव सगळ्यांना उत्सुकता होती. आणि मी जसं सर्व्हिसला लागली तसं मी सगळ्यांना दर कार्यक्रमाचा प्रसाद देत गेले. आणि त्या प्रसादाच्या सामर्थ्याने तुम्हाला इथं आणले. हे मी आणलं नाही किंवा कोणीच आणलं नाही, हे गुरुमाऊलीने आणले तुम्हाला इथं. तर त्याच्यासाठी आता आपण सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जेवण करायचं आहे. जेवण केल्यानंतर आपण गोपाळपूरला पण जाऊन येऊ.
म्हणे तरलो तरलो आता उधळलो गुरुकृपे. या उक्तीप्रमाणे आपल्या सर्वांच्याच ज्याला आपण गुरुमाऊली म्हणतो, गुरुच्याही पुढे जाऊन दोन भूमिका या माऊलींनी नटवलेल्या आहेत, थाटवलेल्या आहेत. गुरुचीही भूमिका पार पाडली आणि माऊलीची, अशा सर्वांच्या पूजनीय गुरु माऊली यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मुख्याध्यापिका महात्मा फुले प्राथमिक विद्यालय नांदेड, मान्य श्री चंद्रकांतजी डोंगरे साहेब, सौभाग्यवती सुनीताताई शिंदे मोरनाडा या सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करावं. असं तो मा संगमय तमसो मा ज्योतिर्गमय, असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ही अशा पद्धतीची आम्हाला देणगी दे. आणि आम्ही जर भटकलेले असू तर ये ईश मेरे मन को, ये ईश मेरे मन को मन तेरा सुमन कर दो, इस तन की अमावस को पूनम की किरण कर दो, इस तन की अमावस को पूनम की किरण कर दो. असं मागणं आपण दीप प्रज्वलनाच्या वेळी या दिव्याच्या समोर नव्हे तर प्रज्वलित ज्योतीला ती मागणी बाबूया आपण. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. आज तारीख आहे 8 एप्रिल 2022. त्या दिवसांची मी आठवण करून देतोय. 8 एप्रिल 1857 हुतात्मा मंगल पांडे याची शंका आहे. अशा महान विभूतींना अभिवादन करताना मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर दो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. गान सम्राटनी दिव्य ज्ञान प्राप्त झालं, परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या पुणेच्या कानेगाव नगरीमध्ये ही कविता सुचली. म्हणजे अशी पुणित भूमी म्हणजे कानेगाव नगरी आहे. दीप प्रज्वलनाच्या नंतर मी येथील मुलींच्या समूहांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी स्वागत गीत सादर करावं. मुलींचा समूह आणि पुष्पगुच्छ असं या सन्मानाचं स्वरूप आहे. दोन बाबतीवरती मी थोडंसं फोकस मारतोय. ग्रामगीता आपल्याला माहित आहे कुरुक्षेत्रावरती लढाई झाली, किती वर्ष चालली तिकडे चालणार नाही मी, परंतु कुरुक्षेत्रावरच्या लढाईमध्ये अर्जुनाला जागृत करण्यासाठी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पत्करलं. ते नेतृत्व सारथ्य जर कोणी पत्करलं असेल तर श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णाने त्यांच्या हातामध्ये गीता दिली. गीता म्हणजे उपदेशाचं प्रतीक. आणि ही गीता दिल्यानंतर सारथ्य पत्करलं. जिथं सारथ्य श्रीकृष्ण पत्करतो तिथं पराजय शक्य आहे का?
कधीही नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं, तो श्रीकृष्ण राम जेथ जेथ लक्ष्मी तेथ तेथ विजय झाला. अर्थातच अर्जुनाचा विजय झाला. इकडे येऊया, संदर्भ असा लावूया. ग्रामगीता कोण लिहिली? ग्रामगीता 1960 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. आणि सरपंच साहेबांना मी विनंती करणार आहे, ग्रामगीतेचं वाचन महाराष्ट्राच्या नव्हे तर भारतातल्या प्रत्येक सरपंचांनी करायला हवं. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या शिबिरामध्ये व्याख्यान देत असताना बऱ्याचशा वेळेला मला त्या ग्रामगीतेवरती बोलण्याचा योग आला. गावचा विकास साधण्यासाठी सावित्रीच्या लेखी म्हणतो, सावित्री जर जन्माला आली नसती किंबहुना आपण उच्च पदावरती गेलो नसतो. आपल्यावरती पर्वता समान त्या सावित्रीचे उपकार आहेत. प्रशासक ज्याला आपण उल्लेख करता येईल अशा प्रशासनामधला हतखंड श्रीमती शेंदारकर मॅडमचा आहे. आणि यांचा सत्कार सौभाग्यवती राधाताई बळले मॅडम करत आहेत. संयमीपणानं सर्वच गोष्टीचा उलगडा नव्हे तर सर्वच प्रश्न संयमानं सुटतात. असा एक संयमी स्वभाव, मितभाषी स्वभाव म्हणजे सुनीताताई मॅडम. दीर्घायुष्य होतो अशा वैद्य मॅडम विद्यार्थी प्रिय मॅडम आहेत त्या. मॅडमच्या बाबतचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. यानंतर व्यासपीठावरील माननीय श्री चंद्रकांतजी डोंगरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होईल. कुणाच्याही हाकेला होऊ देणारं व्यक्तिमत्व चंद्रकांतजी डोंगरे. आणि त्या गुरुदेव सेवा मंडळाचं उन्नीत काम त्यांनी करतात माझे मित्र सतीश येडे. ते इथे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणीवर आहेत. त्यांच्या हस्ते तोच खरा तरुणांची व्याख्या विवेकानंदांनी त्या काळात केली. परंतु या काळामध्ये समाजसेवा जो करतो त्याला तरुण म्हणायचं. बहिणाबाई एके ठिकाणी म्हणतात, बिना कपाशीचं न उले, बिना कपाशी न उले त्याला गोंड म्हणू नये. आणि आग पाहताचे पाय न घावे त्याला पाय म्हणू नये. म्हणजे संकट काळी जो मदत करत असतो, प्रवाहाच्या दिशेने तर कुणीही वाटचाल करतं, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करून हे यश संपादन करतात. श्रीमती महाजन मॅडम या शिस्तप्रिय आहेत. डिसिप्लिन इज द बेस्ट स्किल. शिक्षणाच्या संदर्भामधले काही GR असतील, कायद्याचं नॉलेज असेल, त्यांचं वाचन करणं हे त्यांचा व्यासंग आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री क्षीरसागर सर. नियमित वयोमानाने माणूस हा सेवानिवृत्त तुमच्या प्रत्येक सेवेमधून होत असतो, पण सामाजिक उत्तरदायित्व त्याचं सदोदित चालू असतं. याही पुढे जाऊन असं म्हटलं जातं की अजीवन माणूस हा विद्यार्थी असतो, तसं सामाजिक योगदान आपलं सर्वांचंच नेहमी असतं. या ठिकाणी होतोय. आणि साने गुरुजीने म्हटल्याप्रमाणे करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. आणि म्हणूनच आरटीच्या कायद्यानुसार छडी बंद केली शासनानं, कारण छडीपेक्षा शांत. श्रीमती उमाटे सर यांचा सत्कार या ठिकाणी श्यामभाऊ राजुळे करत आहेत. प्रशासकीय कामाचे तज्ञ आणि सहकार्य प्रती. प्रशासकीय काम हे सर्वात कठीण काम असतं. सर म्हणजे एक शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, यांचाही सत्कार या प्रसंगी होतोय.
मुलामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये शिस्त, क्षमता आणि कर्तव्य या तिन्ही गुणाचा मिलाप म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांना खिळवून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे निळेकर सर. उदाहरणामध्ये काही कामाच्या निमित्तानं बहुवर्ग जर एकत्र करण्याचा योग आला तर सर्वच वर्गांना शिकवण्याची फार कमी लोकांमध्ये एक कौशल्य असतं खिळवून ठेवण्याचं. आणि असं कौशल्य काही शिक्षकांमध्ये अभूतपूर्व कौशल्य आपल्याला कधी कधी नजरेला पडतं. जवळून जर एखादा व्यक्ती गेला तर त्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत का नाहीत हे सुद्धा जाणीव होत नाही. मला काही वेळेला असं प्रकर्षाने जाणवतं की माझ्या बाबतीमध्ये काही जण म्हणतात की तुम्ही त्यांना काही गप्प बसण्याची गोळी काय औषध वापरता का. तसं व्यक्तिमत्व म्हणजे कमी बोलणं आणि विद्यार्थ्याला कामात गुंतवणं हा हातखंड सरांचा आहे. असं सरांच्या बाबतीत या समोर समोर सर यांच्या हस्ते होतोय. पूर्वशी इकडं बघा. इकडं बघा कॅमेराकडं. इकडं बघा समोर. एक मिनिट असं. यानंतर कांताबाई श्रीराम इकडे कॅमेराकडे बघा. ह्याच्यामध्ये राहिलेली कोणाचं एक मला कुठं करायची काम करते मॅडम निघाली तुम्ही हे संपले ते संपले आता इकडचे राहिले इकडचे चालू तर तुमचे कोणते एक सांगा. यानंतर श्रीमती सुनीता किंवा असेल नसेल बॅटरी त्या काळात नव्हती. कंदील ते फक्त आपल्या पायापासून दिसायचं. तरी पण त्याने कधीही एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी त्याने ते सेवा केलेली नाही असा दिवस नाही. हे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून
संत माधवदास महाराज ट्रस्ट त्यांचा सत्कार करीत आहे. सत्काराचं स्वरूप आहे हा इकडे कॅमेराकडे सन्मानपत्र. शिवरानपाळ जिल्हा लातूर आयोजित गुरुगौरव समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रह्मानंदजी शिवंते सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, मी जास्त वेळ न घेता प्रास्ताविकास सुरुवात करत आहे. ध्यान आश्रम गुरुदेव मंदिराच्या माध्यमातून गुरुमाऊली पार्वतीबाई यांनी सन 1951 मध्ये आपल्या गुरुच्या गावी गुरुसेवा म्हणून सेवा सुरू केली. तसं गुरुदेव ध्यानाश्रम कानेगाव, ध्यानाश्रम गुरुदेव मंदिर कानेगाव या मंदिराचे वैशिष्ट्यच असं आहे, मंदिरात यावं, ध्यानधारणा करावी, पूजा अर्चा करावी आणि सेवा हा दारवंटा, हे एवढंच वाक्य. परंतु आज हा आगळा वेगळा उत्सव किंवा गुरुगौरव समारंभ ठेवण्याचं कारण काय असावं? साठी शगुनाची जोड द्यावी लागते, मूर्तीची जोड द्यावी लागते, तरच त्याला सौंदर्य प्राप्त होतं. त्या पद्धतीने ध्यानाश्रम गुरुदेव सेवा मंडळाला असं वाटलं की आपण गुरुदेव ध्यानाश्रम गुरुदेव मंदिरातली सेवा करत असतानाच जो ज्ञानरूपी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम करणारा जो शिक्षक वर्ग आहे त्याचाही गौरव आपल्याला करावा, आपण करावा असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी हा गुरुगौरव समारंभ आयोजित करण्याचे या ठिकाणी ठरवलं. आश्रमाच्या सेवेसाठी विविध भागातील भाविक येत असतात. त्यांनी गुरुसेवा श्रेष्ठ सेवा मानून वाटचाल चालू ठेवली आहे. सदैव भाव म्हणून आज कोणत्याही क्षेत्रातील गुरु अर्थात शैक्षणिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, हा वंदनीय क्षेत्र आहे आणि त्याचा उचित गौरव करण्याचा योग यावा असे अनेकांना वाटत होते. योगायोग हा की या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या व्यासपीठावरील विराजमान असणाऱ्या सौ शेंदारकर मॅडम व सौ सुनीताताई अमृतराव मोरे मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा काळ अवघा 52 दिवसाचा त्या शिक्षण क्षेत्रातून आता निवृत्त होणार आहेत आणि अशा ह्या पवित्र कार्य करणाऱ्या मॅडम त्यांनी त्यांचं कार्य करीत असताना त्यांच्या कार्यकालामध्ये जे काही त्यांना अनुभव आले, त्यांच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेतील त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी त्यांना कार्य करत असताना मोलाचं सहकार्य केलं. अनेक आठवणी ज्या चांगल्या असतील वाईट असतील त्याचा उजाळा आणि त्यांचं कार्य, त्यांच्या संस्थेचं कार्य आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आम्हालाही वाटलं त्या पूर्ण संस्थेतील शिक्षकांचा गौरव या गुरुदेव सेवा मंडळ, गुरुमाऊली कुलेक माता सेवा मंडळ यांच्या मार्फत करावा. अनेक समाजातील ज्ञान देणाऱ्या शिक्षक वर्गाचं ऋण कुण्यातरी रूपानं फेडावं आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप कुणीतरी जर मारली तर ते नक्कीच चांगल्या प्रकारचं कार्य त्यांच्या हातून अधिकाधिक घडेल. ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे गेला लग्नावरी मोगरा फुलला फुल वेचिताची अनुभारो कळव्याशी आला, अशा प्रकारचे एक लहानसं संस्थेचं रूप जे प्रगतीपथावर आज ताटमानेनं कीर्तिवंत पद्धतीनं एक शैक्षणिक कार्य त्यांचं चालू आहे आणि त्या गुरुजनांचा गौरव आमच्याकडून या ठिकाणी आज होत आहे. आणि असा हा गौरव आजच्याच प्रसंगी नाही तर दरवर्षी याच तारखेला असा गुरुगौरव यापुढे केला जाणार आहे. हा गुरुदेव सेवा मंडळाचा मानस आहे आणि तो असाच चालू राहील. एवढे बोलून मी या ठिकाणी माझे प्रस्ताव संबोधतो.
सन्माननीय सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नव्याने तर कानेगाव या गुरुदेव सेवा मंडळाचं कार्यावरती उजळा त्यांनी ठेवला. ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येते, पण हृदय जर जिंकायचे असेल तर ते सेवेने जिंकता येतं असा अग्रगण्य आणि सर्वात महत्व या गुरुदेव सेवा मंडळानं सेवेला दिलेला आहे. आणि एके ठिकाणी आखीवर एकेवांगी सुंदर दिमागदार या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाकडून भारावून जाऊन मला बाबा बोरकरांच्या 2 ओळी आठवतात. ते चेहऱ्याच्या बाबतीमध्ये काय म्हणतात बघा. देख नेते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देख नेते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देख नेते हात जाणा निर्मितीचे डोहळे, देख नेते हात जाणा निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. अत्यंत सुंदर आणि देखणा हा कार्यक्रम या सेवा मंडळानं आयोजित केला आणि सुंदर अशा पद्धतीचं मोजक्याच भाषेमध्ये म्हणूला आताच आपल्या सरांच्या तोंडून आपण ऐकला. यानंतर 2 सत्कार यासाठी विनंती करतोय मान्य सरांना. सारं सोचण्याचं बळ आईकडून शिकावं, सारं सोचण्याचं बळ. महामृत्यूचे समान असं त्याचं वैराग्य मूर्ती असं याच्या अंगी त्यांनी आतापर्यंत आचार विचारांची धारणा त्यांची आहे. परंतु या महात्मा फुले परिवाराला असं वाटलं की आपणही या व्यक्तीचा सत्कार करावा, म्हणून ते सत्कार या ठिकाणी सन्माननीय एकनाथ महाराजांचा होतोय. जगण्याचे गीत व्हावे असे जगावे जगण्याचे गीत व्हावे, आडवावे अवघ्यांनी. या सेवा मंडळाच्या बाबतीमध्ये मला 2 वाक्य आठवतात. आपण पंढरपूरला जर गेलो तर चंद्रभागेच्या काठावरती वैकुंठवासी हरिभक्तपरायण धोंडपंत दादाचा मठ आहे. त्यांनी सुद्धा सेवेला, भजनाला आणि भोजनाला स्थान दिलं होतं. आणि तेच तत्व आणि संत माधवदास महाराज यांना माझा त्रिवार मुजरा. आणि आता वेळेच्या अभावी मला खूप बोलायचं होतं, पण तुम्ही नांदेडहून आलात एवढ्या लांबशा गावाला आणि एका छोट्याशा गावाला. म्हणजे इथे काय विशेष असं तुम्हाला वाटत असेल, पण इथे असं विशेष आहे की हे गाव एक छोटंसं आहे, पण या गावाला एक मोठा इतिहास आहे. या गावामध्ये राजा कृष्णदेवराय यांनी एक 1258 मध्ये हे लक्षहोम केला होता आणि त्याची नोंद लातूरच्या इतिहास संशोधन मंडळामध्ये सप्रमाण नोंद केलेली आहे. आणि इतिहास संशोधन मंडळातल्या काही लोकांनी आणि लेखकांनी बरेचसे लेख लिहिलेले आहेत, बरेचसे ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. आणि याचा एक सबक पुरावा, वास्तव पुरावा आपल्या ध्यानाश्रम गुरुदेव मंदिरामध्ये शिलालेख रूपामध्ये आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा माधवदास महाराजांनी देह ठेवला, आता बाकीची जर माहिती सगळी सुनीताताईंनी तुम्हाला बसल्या बसल्या दिलेली आहे, म्हणजे काणेगावची पुण्यभूमी ही काय आहे ती. पण जेव्हा माधवदास महाराजांनी देह ठेवला तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना आणि सर्व सेवेकऱ्यांना प्रश्न पडला की आता ही गादी कोण चालवे. तेव्हा अगदी क्षणाचाही न विचार करता आमच्या महाराजांनी पटकन होकार दिला आणि त्या होकाराला संमती प्रेरणा देण्याचं काम आमच्या आई साहेबांनी केलेलं आहे. हे एका सामान्य व्यक्तीचं काम नाही,
महाराजांचं मंदिर हे एक राष्ट्रोद्धाराचं कार्य करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. वेळेच्या अभावी मी सुनीताताईला इथे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करते आणि धन्यवाद. जय गुरुदेव. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे सरपंच ब्रह्मानंद शिवणगे, येथे जमलेले सर्व गावकरी मंडळी, गुरुमाऊली लेखमाता मंडळी, सेवक, दुरून दुरून आलेले भाविक, पूर्ण गुरुमाऊली परिवार, सर्वप्रथम सोमपुरी महाराज, माधवपुरी महाराज, गुरुमाऊली माधवदास महाराज या सर्वांना वंदन करते. त्यानंतर ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं ज्ञानाचं रोपटं लावलं आणि शारदा भवन शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या रोपाचं आज वटवृक्ष झालेलं आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये असंख्य लोक, असंख्य समुदाय की त्यांचा संसार सुखाने करतात, अनेकांचे पोट चालतात आणि हेच वटवृक्ष, या वटवृक्षाखाली मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते लावणारे कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब, कैलासवासी सौभाग्यवती कुसुमताई चव्हाण साहेब यांना प्रथम वंदन करते, यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. कमी वेळामध्ये थोडस जास्त सांगायचंय. आता माझा जन्म शेणमध्ये झाला. अगदी लहानपणी एक 5-6 महिन्याचा असताना मला खरूच झाला होता म्हणे आई सांगायच्या आणि त्यावेळेस आईने औषध लावून, दातवर लावून बाजावर झोपवलं होतं आणि तेव्हा गुरुमाऊली शेंदला आल्या आणि त्यांनी पाहिलं की मी खूप रडत होते आणि त्यावेळेस गुरुमाऊलीने आमच्या आईला रागवले, अगं हे काय लावलीस पायाला आणि ते धुवून काढ त्या पायाचं, म्हणून त्यांनी धुवायला लावलं आणि त्यांनी मला मांडीवर घेतलं गुरुमाऊलीने आणि त्यांनी जेव्हा माझ्यावर कृपादृष्टी टाकलेली आहे तेव्हापासून त्यांच्याच कृपेच्या छायेमध्ये मी वाढलेली आहे आणि लहानाचं मोठं झाल्यानंतर, शिकल्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण झालं. तर मी खूप फास्ट सांगणार आहे. 10वी पर्यंतचं शिक्षण इथं झाल्यानंतर गुरुमाऊलीने सांगितलं की आता लग्न करा, पुढचं दोघांच्या विचारानं काही का करेन. त्याच्यानंतर गुरुमाऊलीच्याच वचनावर माझं लग्न झालं. आळंदी येथे इंद्रायणीच्या काठावर हळद लागली आणि तिथं माझं लग्न झालं आणि गुरुमाऊलींनी 2 वर्ष अगोदर सांगितलं की मी या घरामध्ये जाणार आहे दही कळंब्याला. तर असं त्यांनी अगोदर सांगितलं आणि नंतर माझं लग्न पुढं झालं. कदाचित ह्या पुढच्या सेवेचं त्यांचं नियोजन आहे. संतांचे बोलणे कधी कळतील, आपल्याला संतांचं बोलणं कळत नाही, त्यांचे विचार आपलं कळणं वेगळं असतं आणि संतांची दृष्टी वेगळी असते आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या वचनाप्रमाणे आमचं लग्न झालं आणि बरोबर 4-5 वर्षानंतर मग माझे सासू सासरे वत्सलाबाई शिंदे आणि गणपतराव शिंदे यांना विचारलं की पुढे शिकायचं का. त्यांनी सांगितलं की आम्हाला तर शिक्षणाची आवड आहे आणि तू बिलकुल शिकायला हरकत नाही. मग महाराजांनी पण मला परवानगी दिली आणि महाराजांनी सांगितलं की तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिका आणि मग त्यांनी मला शिकवलं. मी D.Ed केलं आणि अशा नामांकित संस्थेमध्ये मला नोकरी मिळाली. माझं
ही गुरुमाऊलीची कृपा आहे ही सगळी, की एवढ्या खेड्यामध्ये राहिलेली आणि शिक्षण घेतलेली, पण शहरमध्ये गेल्यानंतर मला बाहेरचं काहीच वातावरण माहित नव्हतं. पण महाराजांनी मला DED शिकवलं, माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं आणि इथून पुढची जिम्मेदारी सुद्धा त्यांनी माझ्यावर सोडली. तर हे सगळं चालवण्याचं सामर्थ्य देणारे कोण आहेत, तर गुरुमाऊली आहे. आणि त्याच्यामुळं या गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला शाळेचा स्टाफ सुद्धा, तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची शाळा म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 शाळेमध्ये टॉप 10 मध्ये आमच्या शाळेचा नंबर आहे महाराष्ट्रामधल्या. आणि त्या शाळेमध्ये नोकरी करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि आमचा स्टाफ, आमचे सहकारी इतके छान आहेत की इतकं आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही राहतो. एक कुटुंब असल्यासारखं आम्ही आमच्या परिवारामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे कुठं एवढं चांगलं चालणारी युनिट नसेल. तर त्याच्यामुळं या सगळ्या वातावरणाचा मला सार्थ अभिमान आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या इथे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस मी गुरुमाऊलीचा प्रसाद, माधवपुरी महाराजांचाही कार्यक्रमाचा, गुरुमाऊलीच्याही कार्यक्रमाचा प्रसाद मी त्यांना नेऊन द्यायचे. आणि त्या प्रसादाच्याच सामर्थ्यानं हे आमच्या परिवाराला सगळ्या इथं आणलेलं आहे गुरुमाऊलीने. आणि माझी मनातून इच्छा होती की माझ्या सगळ्या परिवाराला कानेगावचं दर्शन व्हावं. आणि त्यांची खूप इच्छा होती खूप दिवसापासून. याच्या अगोदर जुना परिवारही अगोदर आलेलेच होते, पण वरचेवर नवीन येतात आणि त्यांना कानेगावचं एवढं म्हणजे ऐकून होते, म्हणून सगळ्यांचीच उत्सुकता होती की आपण कानेगावला जावं, गुरुमाऊलीचं दर्शन घ्यावं. आणि मी म्हणल्याबरोबर सगळ्यांनी एवढ्या दूर स्वीकारून सगळ्यांनी अगदी उत्साहाने सगळे गुरुमाऊलीच्या दर्शनाला इथं आलेले आहेत. म्हणून एवढंच मला सांगावं वाटतं की हा जो कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, तर हा कार्यक्रम माझ्या निरोप समारंभाचा नाही, हा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे. माझ्या परिवाराला, आता मी म्हणजे माऊली परिवार, आमच्या पूर्ण माऊली परिवाराला वाटलं की या सगळ्या शिक्षकांचा एकदा गौरव करावा. आणि एवढंच नाही तर ही परंपरा ह्यांनी पुढे सुद्धा चालू ठेवायचं ठरवलेलं आहे गुरुदेव सेवा मंडळात. की गुरु गौरव दिन हा 8 एप्रिल हा दिवस नेहमीसाठी हा इतिहासामध्ये नोंदवला जाईल. हा इतिहासाला नोंदवला गेला हा कार्यक्रम. आणि इथून पुढे दरवर्षी 8 एप्रिल हा गुरुजन गौरव दिन म्हणून साजरा होईल. तर हे मला माहिती नव्हतं, मी आता ऐकल्यानंतर मला माहिती झाली हे सुद्धा. तर हे मला सगळ्यांनी, माझ्या सहकार्यांनी म्हणले की तुम्ही पुढे जा, पुढचं काय नियोजन आहे. मी म्हणलं मला पुढचं जायचं काही नाही, सगळ्यांना घेऊन या एवढंच सांगतात म्हणलं मला. म्हणून मी सगळ्यांना घेऊन यायचं काम केले. इथलं पुढचं नियोजन मला काहीच माहिती नव्हतं. फक्त मला शिक्षकांची यादी मागितले आणि तुमचं तुम्ही फक्त सगळेजण या, फक्त सगळे या, हाच निरोप होता. आणि एवढं छान यांनी पण नियोजन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचा त्यांनी सत्कार केलेला आहे. म्हणून गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सर्व गुरुमाऊली लेखमाता, सर्व आमचा माऊली परिवार या सगळ्यांचंच कौतुक आणि अभिनंदन. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आताच आपण ताईंचं मनोगत सन्माननीय सुनीताताई शिंदे मॅडमचं मनोगत ऐकलेलं आहे. ऐतिहासिक वारसा या कानेगावला लाभलेला आहे. माधवदासजी महाराज हे चालतं बोलतं एक व्यासपीठ होतं. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराची शिदोरी इथूनच प्राप्त होते. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोर वाहे गोदामाई तोबर गाणे गाऊ, असं एका लक्ष्मीकांत तांबोळीचं एक वाक्य आहे. याही पलीकडे 2 वळी आपल्या पुढे ठेवतो मी. निर्भीड बाणा संकटाचा सामना, परिश्रमाचे मोल आणि हजर जबाबीपणा, तेजस्विता तपस्विता आणि तत्परता, संयमाची जोड वैचारिक प्रगल्भता, समतेचा इशारा गुरु देतो, समतेचा इशारा गुरु देतो आणि
आणि हे गुरुदेव सेवा मंडळ हे उत्कृष्ट कार्य करतात. याबद्दल या गुरुदेव सेवा मंडळाला सुद्धा मी मानाचा मुजरा करतोय. आणि नंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय श्री उमाटे सर, सहशिक्षक, महात्मा फुले विद्यालय नांदेड यांना निमंत्रित करतोय की आपलं मनोगत व्यक्त करा. कार्यक्रमाच्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष, या पुण्यनगरीचे सरपंच श्रीमान ब्रह्मानंदजी साहेब, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डोंगरे साहेब, त्यानंतर शेनचे प्रथम नागरिक माने सर, आमच्या महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेंदारकर मॅडम, इंचार्ज मोरे मॅडम, या ध्यान आश्रमाचे प्रमुख एकनाथजी महाराज आणि त्यांचे सर्व शिष्यमंडळ, नांदेडहून आलेल्या माजी मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम, जाधव सर, पवार साहेब आणि मांजरमकर मॅडम आणि महात्मा फुले शाळेतील सर्व स्टाफ, या पंचक्रोशीतून आलेल्या या आश्रमावर, इथल्या देवावर निश्चिम श्रद्धा ठेवणारे असे सर्व भक्तगण, गावातील सर्व स्त्री पुरुष सर्व मंडळी, आज या ठिकाणी मला मनस्वी आनंद होतो की हा गुरुगौरव सन्मान आम्हाला मिळाला. मॅडम मोरे मॅडम जेव्हा जेव्हा शाळेमधून इथं कार्यक्रम व्हायचा आणि शाळेत यायच्या, मग शाळेत आल्याच्या नंतर इथल्या कार्यक्रमाचे सर्व यथोच्च असं कथन, अनुभव कथन आम्हाला ऐकायला मिळायचं. आणि आम्हालाही असं त्यांचं कथन ऐकून आम्हालाही अशी इच्छा व्हायची की आम्ही मॅडमना बरेच दिवस आणि महाराजांना बोलून दाखवलं की आम्हाला त्या पुण्यनगरीमध्ये तुम्ही एकदाचं दर्शन घडवा, हा योग आणा. आणि आमच्या मागणीला, आमच्या विनंतीला मान दिला आणि हा योग मोरे मॅडमच्या वतीनं माध्यमातून घडून आला. या ठिकाणी खरंच आम्हाला खूप प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला की छान असं या ध्यान आश्रमाच्या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळ आणि गुरुमाऊली लेक माता सेवा मंडळ यांच्याद्वारे हा गुरुगौरव समारंभ प्रथम आज इथं सादर होत आहे. आणि यानंतर सुद्धा मोरे मॅडमच्या बोलण्यानुसार की हा कार्यक्रम नंतर पुढं हा चालूच राहणार आहे. प्रत्येक 8 एप्रिलला हा गुरुगौरव दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होण्याची मानस मॅडमनी आमच्या सर्वांसमोर व्यक्त केलेला आहे. याचा मला आनंद आहे. आणि महात्मा फुले प्राथमिक शाळेच्या वतीनं सर्व सन्मानित गुरुगौरव सन्मानित शिक्षकांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये मी सर्व या ध्यान आश्रमाचा, गुरुदेव सेवा मंडळाचा, गुरुमाऊली लेक माता सेवा मंडळाचा मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एक 5 पिढ्यांपासून सुरू असणाऱ्या गुरुवांच्या परंपरेला आम्ही इथं प्रत्यक्षरित्या आलो आणि इथलं महाराजांचं प्रेम, गावकऱ्यांचं प्रेम बघून सर्व शिक्षकांचं खरंच मन भरून आलं. आणि एवढा मोठा कार्यक्रम इथं आयोजित केला असेल असं आम्हाला बिलकुल वाटलं. घरगुती कार्यक्रम असेल असं वाटलं, पण प्रत्यक्ष पूर्ण गावच इथं उपस्थित बघून आमचं मन खरंच भरून आलं. आणि गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि महाराजांना आणि विठ्ठल रुक्माई आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने फक्त एकच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मोरे मॅडम आणि महाराज यांना 100 वर्ष आयुष्य द्यावं आणि अशीच सेवा महाराजांच्या हातून सर्व जनतेसाठी होतात. धन्यवाद. सन्माननीय सदस्य, प्रमुख पाहुणे, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेंदारकर मॅडम आणि सोबत इंचार्ज सौ मोरे मॅडम, ज्यांना तुम्ही सुनीता शिंदे या नावाने ओळखता, आम्ही त्यांना मोरे मॅडम म्हणून ओळखतो. तर या ठिकाणी येण्याचा योग खूप दिवसांनी आला. बरेच दिवसापासून मोरे मॅडम आम्हाला म्हणायच्या चला कानेगावला जाऊया आणि तिथं तुम्हाला देवी माऊलीचं दर्शन मला घडवून आणायचं. पण म्हणतात ना, त्यासाठी योग यावा लागतो आणि हा आज सुंदर योग घडून आला. आणि आजचा हा दिवस 8 एप्रिल
तो दिवस अगदी इतिहासात लिहून ठेवण्यासारखा ठरलेला आहे. आणि याचं औचित्य साधून मॅडमनी आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी घडवून आणला. त्याबद्दल आम्ही तर सर्व इथं भारावून गेलो तुमचं प्रेम आणि तुमचा हा सत्कार पाहून आणि गावकऱ्यांचं सहकार्य पाहून. कारण एका शिक्षकाला कसं असते, त्याची प्रॉपर्टी, त्याचं इतर काही न पाहता त्याची प्रॉपर्टी काय असते की तो आपल्या विद्यार्थ्यांना काय देतो आणि त्याच्या हातून किती विद्यार्थी आणि कसे घडतात, समाजात वावरताना ते विद्यार्थी कसे वावरतात आणि ते नंतर विद्यार्थी आपल्याला भेटतात आणि भेटल्यानंतर जो आनंद होतो आणि ते आपल्याला म्हणतात की मॅडम मी तुमचा विद्यार्थी आहे, सर मी तुमचा विद्यार्थी आहे, आणि तो मोठ्या पदावर गेलेला पाहून शिक्षकाला त्याचा एवढा आनंद कुठलाच होत नाही. ही सांगितली मी तुम्हाला की आम्हा शिक्षकांची मानसिकता, की आम्हा शिक्षकांना काय वाटते. आणि इथं आल्यानंतर हा जो सन्मान आहे, आम्ही शहरात असतो, खूप मोठी संस्था आहे आमची आणि ही संस्था माननीय शंकरराव चव्हाण साहेब यांची आहे. त्यांच्यामुळे आज आमचे एवढे कुटुंब जगत आहेत, आमचे मुलं अगदी चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत ते साहेबांमुळे. आणि असं असताना आम्हाला मॅडमच्या तुमच्याचा योग आलेला आहे आणि तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा आणि या गुरुमाऊली परिवाराने सुद्धा आम्हाला खूप भरभरून दिलं आणि आमचा सत्कार केला, सन्मान केला. अगदी जागोजागी आमच्यासाठी मॅडम आणि मॅडमचा माऊली परिवार अगदी आमच्या सेवेत तत्पर होता. घरून जेव्हा निघालो आम्ही बसनी, मॅडमनी बसचा तो प्रवास घडवून आणला आणि नंतर रस्त्यात जर आम्हाला कुठली अडचण आली तर तुमचे कानेगावचे सेवेकरी सुद्धा आमच्या सेवेत तयार होते. ही सगळी सेवा पाहून, हे सगळं तुमचं प्रेम पाहून आम्हाला खरोखरच खूप खूप आनंद झालेला आहे. आणि आमच्या सर्वांतर्फे मी आणि आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छिते की मोरे मॅडमनी आणि सोबत एकनाथ शिंदे महाराज हे जे कार्य चालवतात आणि तुमच्या सोबतच जो आता मला इथले गावं माहीत नाही त्याच्यामुळं इथं जे माऊली परिवार तुम्ही म्हणता, मी सुद्धा तोच शब्द प्रयोग करेन. कारण माऊली परिवारातर्फे जी सेवा इथं चालते तीच सेवा इथं अगदी आयुष्यभर घडो आणि या सेवेचा लाभ सगळ्यांना मिळो. आणि इथलं संस्कृती पाहताना हेही लक्षात आलं की तुम्ही इथून अगदी लहान लहान मुलांना सुद्धा चांगले संस्कार घडवण्याचा या ठिकाणी अगदी येतोनाच प्रयत्न केलेला जातो. आणि सगळ्यांचं इथं पाहताना सुद्धा अगदी पदोपदी पावलोपावली प्रेम सुद्धा इथं दिसते. कुणाची अगदी स्वार्थ नाही, काही नाही, अगदी निस्वार्थपणे सेवा इथं पाहावयास मिळते. हे पाहून आम्हाला खरोखरच खूप आनंद झालेला आहे. म्हणून मी सर्वांचे आपले आभार मानते आणि या गुरुमाऊली परिवारात खूप खूप शुभेच्छा देते. आणि यानंतर सुद्धा आम्हाला असाच इथे येण्याचा योग घडो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद. माननीय अध्यक्ष श्री ब्रह्मानंदजी शिवंगे सरपंच साहेब, मला ह्या ठिकाणी नोंद करावीशी वाटते की ब्रह्मानंद शिवंगे जी वेगळी ओळख म्हणजे ते आपल्या शाळेचे म्हणजे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. सन 98-2000 या काळामध्ये लातूरला लॉ कॉलेज नव्हतं, त्याच्यामुळं त्यांनी नांदेडला ॲडमिशन घेतलं, ते आपल्या संस्थेमध्ये घेतलं. योग असा आहे की या संस्थेच्या कार्यक्रमाला नेमकं तेच अध्यक्ष आपल्याला लावले जे आपले विद्यार्थी आहेत. मागं असंच झालं, सहज आम्ही कवेकर ताईंना बोलवलं एका कार्यक्रमाला. इथं त्यांनी सांगितले की मी त्या महात्मा फुलेची विद्यार्थिनी आहे. म्हणजे असा अनेक वेळा अनुभव येतो की या शारदा भवन संस्थेचे विद्यार्थी अनेक ठिकाणी खूप मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठ्या पदावर आहेत, खूप मोठं काही त्याच्या हातून होते आणि ते त्या ठिकाणी भेटल्यावर कळते. तर असे अध्यक्ष साहेब, त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे आणि
तर जास्त वेळ घ्यायचं नाही आम्हाला सूचना आहे. तसं माझं वक्तव्य चांगलं म्हणजे तसं काही कलाकुशलता नाही याच्यामध्ये, मी वक्ता नाही. बैठकीला बसणं बोलणं वेगळं आहे आणि व्यासपीठावर बोलणं म्हणजे फार अवघड काम आहे. ते आमचं काम पहिल्यापासून नाही. बरेच वेळेस मला म्हणतात समाजामध्ये गेलो म्हणजे तुम्ही काय मास्तर कुठं बोला काय हरकत आहे, पण त्यांना बरेच वेळेस नंतर सांगावं लागते की मी मास्तर नाही बाबा, माझी बायको मास्तरी नाही. असा बराच वेळेस येतो प्रसंग, तर त्यामुळे मला बोलावं लागते. आज असंही झालं की तुम्ही हा चित्रक्रम म्हणजे असं काही नव्हतं की माझा कार्यक्रमच नव्हता. सेवा मंडळाने कार्यक्रम ठेवला, गुरुजनांचा गौरव करावा, अर्थार्थी कुठेही माझा संबंध नाही. ते विचारतात म्हणून तेवढं मार्गदर्शन करतो मी, एवढंच आहे. पण योगायोगानं असं झालं आणि तुम्ही माझा सत्कारही केला, तर या सत्काराला उत्तर देणं हे थोडंसं मला क्रमप्राप्त ठरलं. म्हणून 2 शब्द बोलावं लागले, कारण खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे. तर त्याच्यामध्ये सांगायचं असं की 2005 मध्ये त्याच्या अगोदरचा इतिहास सांगायचा झाला. 1967 ते 72 हा तुमचा विद्यार्थी आहे. 72-73 मी SSC झालो शारदा भवन हायस्कूलमधून. VN शिरूरकर सर, लहानकर सर त्यावेळेस मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक होते. त्यावेळेस वातावरण आणि आजचं वातावरण असा काही फारसा फरक नाही. सतत अशा प्रकारचं वातावरण एका संस्थेला राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि 2005 मध्ये जेव्हा आमच्या महाराजांनी देह ठेवला तेव्हा असा की मला कल्पनाही नव्हती की मला ही सेवा करावी लागेल म्हणून. योग कसा झाला आणि सर्वांनी होतोय. सावित्रीबाई फुले एके ठिकाणी म्हणतात, राग म्हणून पायदळी तोडू नका, ते आहे दगदगता निखारा. राग म्हणून पायदळी तोडू नका, ते आहे दगदगता निखारा. होळी पाहावा धोका, जगाला उलटून टाकण्याचे सामर्थ्य आहे तिच्या. देऊन पहा एक मोका, देऊन पहा एक मोका. अशा सुंदर व्यक्तिमत्वाचा सत्कार सन्माननीय रंजना येडले मॅडम करत आहेत. यानंतरचा दुसरा एक सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय. श्रीराम तांबे सर यांचा सत्कार करतील गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव माझे स्नेहमित्र श्री सतीश येडले. त्यांना विनंती करतोय की आपण तयार आहोत. आणि सुजाण व साक्षी नागरिक घडवून भाऊ, एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू, एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू. दुसऱ्याचा दिमाग आणि कित्ता, दुसऱ्याचा इतिहास आणि दिमागाचा कित्ता आम्ही न गिरवणार. मागच्या शाणा पुढचाच ठेस, नव्या शतकातील अग्निपंख आम्ही निर्माण करू. एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू, एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू. हिरो हिरोईन आणि खेळाडूंचे, हिरो हिरोईन आणि खेळाडूंचे बाजीवाले आम्ही न करणार. बालकातील कलागुणांची पारख आम्ही करू आणि योग्यतेनुसार प्रावीण्याचे धडे आम्ही देऊ. जमलंच नाही आम्हा तेही आता करून जाऊ, जमलंच नाही आम्हा तेही आता करून जाऊ. एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू, एकेका हिऱ्यांना प्रगतीचे पैलू पाडू. प्रत्येक हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम गुरुच्या भूमिकेतून आपण करताय. निमंत्रित करतोय उत्तरार्ध आभार प्रदर्शनासाठी शहरात येडले. अध्यात्माचं एक व्यासपीठ आणि सुसंस्काराचं एक केंद्र आणि असं सुसंस्काराचा केंद्राची बिजावणूक करण्याचं काम सन्मान्य एकनाथ महाराज करत आहेत. आणि म्हणून त्यांचा यथोचित सत्कार करावा असं सरांना वाटलं, ते करतही आहे. अशीच आपली मायेची ऊब सर्व सेवा झाल्यावरती असावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आपल्याला आकाशाची व्यापकता, सागराची अथांगता, सूर्याचे तेज आणि चंद्राचा शीतळपणा भावी आयुष्यातही लाभो हीच याची खरं तर अतिशय उत्कृष्ट उच्च प्रतीची जैन म्हणजे पांडुरंगाची प्रतिमा धन्य आम्ही झालो असं मला या प्रसंगी वाटतं. आणि सर्वांचे पुन्हा एकदा काणेगाववासियांच्या वतीनं या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा शब्दसुमनातून आभार व्यक्त करतील शरद येडले सर. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. तर आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळलेले आहोत. तर आजच्या दिवशी मी तुमच्यापुढं गुरुदेव सेवा मंडळ आणि गुरुमाऊली एक माता सेवा मंडळातर्फे आभार प्रदर्शनासाठी उभा आहे.
स्वीकारलं. तसंच उत्तर शेतचे सरपंच देवामाने, सामाजिक कार्यकर्ते डोंगरे सर आणि आपल्या शारदा भुवन शिक्षण संस्थेमधील मुख्याध्यापिका मॅडम शंदारकर मॅडम या सर्वांनी, तसंच आपण या संस्थेमधील सर्व कर्मचारी वृत्तांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या विनंतीला मान देऊन या उन्हाच्या काळजीमध्ये आपण आमचा सत्कार स्वीकारला. त्याबद्दल गुरुदेव सेवा मंडळ आणि गुरुमाऊली लेखमाता सेवा मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी मंडळ आणि सर्व कार्यकर्ते यांनी आपला वेळ दिला त्याबद्दलही मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.